चन्द्रघण्टेति पुष्माण्डेति चतुर्थकम् पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनेति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता। आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी। सर काय सांगाल, म्हणजे आपण कलारंग ही जी संस्था सुरू केलेली आहे, आपण प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी नवीन कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करत असतो. नुकताच आपण भोंडलासुद्धा केला आणि आता आपण 3 दिवस एक काहीतरी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम दिले, काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला. तर या कार्यक्रमाचं आयोजन असं का करावं किंवा असं का वाटलं आणि काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्राच्या शुभेच्छा. कलारंग हे गेली 3 वर्ष आपल्या सर्वांसाठी खुलं असलेलं दालन आहे. ह्याच्यात विविधतेने नटलेले अनेक कार्यक्रम आपण घेण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या वर्षी आपण पहिल्यांदाच हा प्रयत्न केला आहे की 8, 9 आणि 10 हे 3 दिवस शास्त्रीय संगीतांसाठी आपण दिलेले आहेत. ह्याचा उद्देश असाच की ज्याप्रमाणे इतरही म्हणजे दांडिया किंवा गरबासारखे कार्यक्रम होत असताना आपली परंपरा जोपासणं आणि शक्तीची उपासना कलेच्या माध्यमातून होत राहणं हे फार गरजेचं आहे. म्हणूनच आपण मराठी, हिंदी या दोन्ही भाषांमध्ये 8, 9, 10 या 3 तारखेला आपण खूप सुंदर सुंदर कार्यक्रम अभंगांवरती केले, भक्तिसंगीतांवर केले, सुगम संगीतावर केले आणि देवीची आणि शक्तीची उपासना आपण ह्याद्वारे केलेली आहे. सर, तुम्ही स्वतः याची अनुभूती घेतलेली आहे, स्वतः 3ही दिवस हे कार्यक्रम उपस्थित राहून तुम्ही ऐकलेले आहेत. काय वाटलं एकंदरीत 3 दिवस एक श्रोते म्हणून कसा अनुभव होता? एक श्रोते म्हणून तर विलक्षण अनुभव होता. असा अनुभव जसा मला मिळाला आहे की जेणेकरून शक्तीची उपासना एक वेगळ्या प्रकारे केली गेली आणि ती अंगात इतक्या प्रमाणे भिनली गेली आहे की जणू आपण ह्या सर्व चैतन्याचे एक भाग झालो आहोत असंच वाटते. हा अनुभव सगळ्यांना घेता यावा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचावा हीच कलारंगाच्या माध्यमातर्फे आपण सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की सर्वांनी सहभाग घ्या. नक्कीच. खरं तर चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेचा एक विश्वस्त म्हणून काम पाहत असताना खरं तर खूप मोठी जबाबदारी असते अशा प्रकारचे कार्यक्रम राबवणं आणि आपण चेंबूर किंवा आजूबाजूच्या सगळ्याच परिसरातील लोक आपल्या कलारंगाला एक उदंड प्रतिसाद देत आहेत. किंवा कलारंगाचे जे सगळे श्रोते असतील किंवा आपली सगळी टीम आहे, सगळ्या टीमबद्दल एक काय सांगाल? म्हणजे सगळी टीम असेल, सगळी टीम एकत्रितरित्या कामं करते आणि आगामी कार्यक्रम काय असेल? कारण सगळ्यांना त्याचीच उत्सुकता आहे की अशा कलारंगाच्या माध्यमातून आपण काय पुढे करणार आहोत. आज कलारंगाची जी टीम आहे, म्हणजे आम्ही कलारंग कमिटी ज्याला म्हणतो, ती आज कमिटी राहिली नसून आमचा एक परिवार झालेला आहे. त्या परिवारामध्ये अनेक लोक म्हणजे चेंबूरमधल्या विविध संस्थांमधली लोकं आहेत, जे आमच्या भगिनी मंडळातले आहेत, महिला समाजमधल्या आहेत किंवा बालविकासमधनं आले आहेत. शुभांगीताई जोशींसारख्या सुप्रसिद्ध गायिका आहेत किंवा अमित आपटेंसारखे माणसं आहेत आपल्याबरोबर, जे CA आहेत. त्याशिवाय आता ह्या सगळ्यांचं साथ खूपच मोलाचं आहे आणि ह्या सर्वांच्या एकत्रपणाने येणारे कार्यक्रम आपण दर्जेदार प्रकारे देतो आहे. त्याचमध्ये आता येणाऱ्या दिवाळी सांज हा आपला येणारा कार्यक्रम आहे ह्याच ऑक्टोबरमध्ये. त्या कार्यक्रमाला आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. त्या व्यतिरिक्त डिसेंबरमध्ये आपण 2 दिवसाचा नाट्य महोत्सव घेणार आहोत. तर नाट्य महोत्सवामध्ये आपण एक सस्पेन्स आणि एक कॉमेडी अशा 2 विविध प्रकारांच्या नाट्यप्रयोग करणार आहोत. कमर्शियल नाटकं असतील. सर्वांनी तिथेही गेली 2 वर्ष आम्हाला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. ह्याही वर्षी तोच तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि प्रतिसाद आमच्याबरोबर असेल ही अपेक्षा आहे. नक्कीच. सर, मैं आपसे पूछना चाहूँगी, बीइंग अ पार्ट ऑफ दिस
बहुत अलग है ये आज का प्रोग्राम। मतलब हम लोग देखते कि हर जगह पे कुछ एंटरटेनमेंट रिलेटेड प्रोग्राम अलग तरीके से चालू है, लेकिन यहाँ पे जो क्लासिकल म्यूज़िक को हमने एक चांस दिया है और जो भी आज की जनरेशन है उसके सामने हम कुछ नया लाने का प्रयास कर रहे हैं। सो आप क्या कहना चाहोगे? नहीं, इसमें तो ऐसा है कि जो अभी का जो जनरेशन है उनको हमारा जो क्लासिकल बेस और ये है उसको जागरूक रखने के लिए, उसको कंटिन्यू करने के लिए ये एक इनिशिएटिव है जो शुरू किया गया है कलारंग के द्वारा, और हम आगे भी ऐसे कार्यक्रम होते रहेंगे और ये आगे बढ़ेगा, यही हमारी इच्छा है। सर, कलारंग की ओर से हम लोग बहुत बार देखते हैं कि जो भी ट्रेडिशन और जो भी हमारे फेस्टिवल है उसको हम बहुत बार मद्देनज़र में रखते हैं, और जो सेंटर पॉइंट रहता है कि हमारे जो भी फेस्टिवल है उनकी और कुछ हम प्रोग्राम करें। तो उसके बारे में आप क्या कहना चाहोगे? फेस्टिवल जो भी है हम लोग सेलिब्रेट कैसे करते हैं? फेस्टिवल तो पारंपरिक रूप से ही ये सेलिब्रेट करना चाहिए, लेकिन ऐसा है कि जो मूल है सेलिब्रेट करने का वो बगल में रह जाता है, और बाकी सब चीज़ें जो है जो इन्फ्लुएंस में आ जाता है आजू बाजू के एडिशन में आजू बाजू के परिसर से जो होता है उससे हो जाता है। लेकिन ऐसा है कि जो मूल कारण है सेलिब्रेशन का वो करते हुए आप बाकी सब कुछ ये करिए तो भी। बेसिकली आपल्या कलारंगाच्या माध्यमातून आपण हेच पुढे आणतो आहे। आपले सण उत्सव जे आहेत ते आपण एकत्रितरित्या मिळून मिसळून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि चेंबूर आणि तसं चेंबूरमधील इतर रहिवाशांसाठी खरं तर ही संस्था काम करत असते, आणि मनोरंजनाचं एक साधन म्हणून आपण खूप छान व्यासपीठ आणि सगळ्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना एक छान पर्वणी देण्याचं काम कलारंगाच्या माध्यमातून करत असतो। तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी स्टे ट्यून, ऐकत रहा, पाहत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ। धन्यवाद। Chembur Trombay Education Society's Kalarang is very happy to present Navratri Utsav, which is spread over the last 3 days on the 8th, 9th and 10th of October. Today is the concluding day of the festival conducted by Kalarang, and we have featured 3 different artists. On the 8th, we had Mr. Suraj Venkatachalam. He presented a Carnatic vocal concert and devotional songs. And on the 9th, that is yesterday, we had Sri Raman Shankarji and his team of disciples who gave rendition of some wonderful bhajans and abhangs. And today we had an excellent performance by Sri Kiran Kamatji. Yes. He gave a presentation of Hindustani vocal along with his disciples and team of artists. We're extremely grateful to all the artists for having accepted our invitation to come and perform for Kalarang's Navratrodsav. We are happy to announce that Chembur Trombay Education Society's Kalarang, in association with Acharya 90 FM, is planning to conduct more such programs, more such cultural events, classical music programs, devotionals, both music and dance. We intend providing a platform for all artists of Mumbai, and especially artists from in and around Chembur. Ma'am, what do you think all these programs are useful or helpful to the new generation, to the new जो भी youngsters हैं उनके लिए? Yes, definitely. Music itself is a therapy. Music helps us to manage stress well. So in today's time of too much of responsibilities and work pressure, and also for students who are facing a lot of study pressure also, music will definitely play a very important role in managing their stress levels. It will definitely improve their concentration level. They can focus better in their studies and academics, and I think the younger generation should keep themselves connected to our roots. So conducting such cultural events will definitely help our students and the younger generation to know about the history of Indian culture. एंड मैम, वॉट अबाउट द क्लासिकल म्यूज़िक स्पेशली? मतलब बहुत बार ऐसे होता है कि क्लासिकल म्यूज़िक की और टुडेज जनरेशन जो भी आज की जनरेशन है वो थोड़ा कम दिखाई दे रहा है, ऐसे हमें लगता है। बट व्हाट डू यू थिंक अबाउट द क्लासिकल म्यूज़िक? I would really say that see, music has no language. Yeah. There is no barrier to listening to music, listening to good music.
as you keep on hearing, you'll definitely develop interest in that form of music. And classical music is the base for all kinds of music, be it Bollywood or even Western or fusion or anything that is being sung nowadays by the youngsters. I think classical music will give the right kind of base. Once you have a good knowledge of classical music, you'll be able to sing any genre of music well. कलारंगाच्या माध्यमातून मॅम खरं तर आपण भोंडलाही आयोजित केला होता आणि आता 3 दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये शास्त्रीय संगीताची मेजवानी आपण सगळ्या प्रेक्षकांना दिलेली आहे. काय सांगाल, एक कुठेतरी साऊथ इंडियन बेसचा तडका आपण ह्या कार्यक्रमांमधून दिलेला आहे आणि कलारंगाच्या माध्यमातून आपण नेहमीच खूप छान कार्यक्रमांचं आयोजन करत होतो. आत्ताचे हे जे 3 दिवस कार्यक्रम झाले त्याविषयी काय सांगाल? कलारंगतर्फे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम नक्कीच करतो. महाराष्ट्रीयन कार्यक्रमामध्ये भोंडला आहे, मंगळागौर आहे, या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आपण करतो. यावेळी म्हटलं की आपण प्रेक्षकांसाठी थोडं साऊथ इंडियन म्युझिक हे असावं. खरं पाहिलं तर कोणतीही कला तुम्ही बघायला गेलात तर इकडची तिकडची काहीच नसते, कारण संगीत ही कला एक दैवी देणगी आहे. त्यामुळे संगीतात परमेश्वराचं नामस्मरण, त्याच्यातला असलेला गोडवा हा आपण नक्कीच जाणून घेत असतो. फक्त तिथे भाषा वेगळी होती, पण त्याच्यातलो तो गोडवा मात्र कायम होता. आणि कलारंगातर्फे आम्ही रसिक प्रेक्षकांसाठी या शारदीय नवरात्रोत्सवात एक आगळा वेगळा कार्यक्रम घेण्याचं आम्ही योजलेलं होतं. त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. मॅम, सगळीकडे खूप मोठमोठ्या प्रमाणामध्ये नवरात्र आपण साजरी करतो आहे, गरबा सगळीकडे पाहायला मिळतो आहे मोठमोठ्या मंडळांमध्ये, परंतु आपण इथे अशा प्रकारचे काहीतरी कल्चरल प्रोग्राम ज्यामुळे आपली संस्कृती, आपली परंपरा दिसून येते. तर गरबा हा तर भाग आहेच, पण त्या व्यतिरिक्त असे कार्यक्रम घेणं किती सोयीस्कर किंवा किती चांगलं आहे किंवा किती फायद्याचं आहे, काय वाटतं? खरं पाहिलं तर आपली संस्कृती ही आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये रुजवली पाहिजे. काय होतं की सायन्स आणि टेक्नॉलॉजी किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये आपण कुठेतरी हरवत चाललो आहे आणि या सगळ्या गोष्टी मागे पडत चाललेल्या आहेत. तर त्यासाठी हे काही जपण्यासाठी किंवा पुढच्या पिढीला हा वारसा देण्यासाठी असे कार्यक्रम खऱ्या अर्थाने झालेच पाहिजेत की जिथे परमेश्वराचं नामस्मरण आहे, आपली संस्कृती आपण जपतो आहे आणि हे कुठेतरी त्या लहान मुलांच्या कानावर, अनेक व्यक्तींच्या कानावर ते पडते आणि ते खरोखरच अविस्मरणीय असं असतं. त्यामुळे या गोष्टींचा आस्वाद त्यांनी घ्यावा यासाठी आम्ही या कार्यक्रमांचं आयोजन केलं. हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा मी आर जे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जे 3 दिवस नवरात्रोत्सवाचे कार्यक्रम सुरू होते, सगळीकडे गरबा, दांडिया अतिशय उत्साहात चालू आहे. परंतु अशाही कार्यक्रमाने देवीचा जागर होतो ही एक पद्धत किंवा ही एक संस्कृती जी आहे ती आपण या कार्यक्रमातून मांडण्याचा प्रयत्न केला. इंदुलकर मॅम माझ्यासोबत आहेत, ज्यांनी आज इथे छान गायनाचा कार्यक्रम केला. मॅम, काय वाटतं आहे, सगळीकडे गरबा, दांडिया तर सुरूच आहे, पण या व्यतिरिक्त ज्या वेळेला आपण देवीच्या समोर अशा पद्धतीचा जागर करतो शास्त्रीय संगीतातून, काय वाटतंय, काय सांगाल? नमस्कार सर्वांना, नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम हल्ली काय झालं आहे माहिती आहे का, की नवरात्र म्हटलं ना की लगेच गरबा आठवतो. पण असे जर प्रोग्राम होत राहिले तर नवरात्र म्हणजे आईचा जागर हा सुद्धा लहान मुलांपासून थेट मोठ्यांपर्यंत, तर मोठ्यांना तर असतोच, पण मोठ्यांनी लहानांना जाणून बुजून ह्या कार्यक्रमांना आणलं पाहिजे, जेणेकरून आपली संस्कृती काय आहे हे त्यांना नक्कीच कळेल. आणि नवरात्र म्हणजे नक्की काय, त्याचं मूळ काय आहे, आईचा जागर काय आहे, भजनं काय आहेत, अभंग काय आहे, हे या अशा कार्यक्रमांमधून नक्कीच नवीन पिढीला कळायला लागेल. आज किरण सर माझे गुरु आहेत आणि त्यांचे शिष्य म्हणाल ना तर अगदी वयोवर्ष 8 ते वयोवर्ष 80 या वयोगटातले सगळं शिष्यवर्ग आहे त्यांचा. आणि सरांमुळे त्या 8 वर्षाच्या विद्यार्थ्यांनासुद्धा अशा प्रकारच्या शास्त्रीय संगीताची फारच गोडी लागली आहे. मी खरं तर सरांचे खूप धन्यवाद मानते की त्यांनी मला ही एक चांगली अपॉर्च्युनिटी दिली इथे येण्याचं आणि आईचा जागर, आईची सेवा करण्याची गाण्याच्या रूपातून. आणि कलारंगाचे पण मी खूप खूप आभार आणि धन्यवाद मानते की अशी आम्हाला संधी दिली आणि वेळोवेळी अशा संधी येत राहतील आमच्या आयुष्यात आणि आम्ही असंच या गाण्याच्या स्वरूपात आईची आणि जनतेची सेवा करू आणि काही त्यांना नवीन पिढीला, मूळतः नवीन पिढीला असे काही उपदेश करू शकू की आपलं शास्त्रीय संगीत खूप छान आहे, ते जतन करा, त्याच्यातच गोडवा आहे. थँक्यू.
हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आर जे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय, तुम्ही पाहताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कलारंग नावाची जी संस्था चालवली जाते, या कलारंगाच्या माध्यमातून नुकतंच भोंडला हा कार्यक्रम पार पडला आणि त्या व्यतिरिक्त आता 3 दिवसीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आजचा हा 3रा दिवस आहे. कार्यक्रमाची सांगता आहे आणि आजच्या दिवशी कामत सर इथे गाण्यासाठी आले होते आणि कार्यक्रम खूप सुंदर असा झाला. शास्त्रीय संगीत खूप छान पद्धतीचं इथे ऐकायला मिळालं. कामत सरांसोबत आपण बातचीत करणार आहोत. सर नमस्कार, तुमचं आचार्य 90 FM स्वागत आहे. काय सांगाल, एकंदरीत इथे 3 दिवसीय वेगवेगळे कार्यक्रम सुरू होते आणि आज तुम्ही इथे आलात, गाणं गायलं आणि कसा अनुभव होता, काय सांगाल? सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना नमस्कार. मला इथे आमंत्रण दिल्याबद्दल आमच्या प्रियदर्शिनी मॅडम ज्या इथल्या ज्या बोर्ड ऑफ ट्रस्टीज ज्या आहेत त्यांच्यामुळे आणि आपल्या सर्वांमुळे जो मला जी संगीत सेवा करायला मिळाली शारदीय नवरात्रामुळे, त्याच्याबद्दल मी फार कृतज्ञ आहे. आणि हा कलारंग जी संस्था आहे त्याच्याबद्दल फार मी ऋणी आहे. आणि खास करून हा 3 दिवस जो शारदीय नवरात्र असं हा जो सोहळा साजरा करत आहेत त्याच्याबद्दल मला खूप कौतुक वाटते. आणि माझ्यासारखा एक सामान्य कलाकाराला इथे बोलून, वास्तव का मी मुंबईचा आहे आणि मी अमराठी आहे, पण मी दक्षिण भारतातला असल्यामुळे मला खूप त्याचा अभिमान वाटतो आहे. आणि इथे बोलवल्याबद्दल आणि माझे सगळे साथीदार, माझा पुतण्या, माझा चिरंजीव, माझे 2 शिष्य, माझी सौ आणि माझे पिताश्री आणि सगळे यांचं मी आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. सर एक प्रश्न मला इथे विचारावासा वाटतो जाणून बुजून, कारण आपण जे 3 दिवस कार्यक्रम ठेवले होते ते शास्त्रीय संगीताशी संदर्भात होते. कुठेतरी शास्त्रीय संगीताला सध्याची पिढी जी आहे ती याकडे आकर्षित होती आहे का, किंवा सध्याच्या पिढीचं आणि शास्त्रीय संगीताचं एक नातं कसं तयार झालं आहे किंवा काय? शास्त्रीय संगीत आता कसं झालं आहे की नवीन पिढीला मला असं खूप त्यांना आवड आहे, पण मला असं वाटतं आहे की जी जुनी पिढी होती, जुनी लोकं जी होती त्यांनी हे सगळं आपल्याला एक प्रसाद म्हणून जे दिलेलं आहे ते आम्ही जे आताची जी नवीन पिढी आहे ते फार दे आर व्हेरी लकी, ते फार नशीबवान आहेत. आणि असं मला वाटतं की त्याचा प्रचार आणि त्याचा मला वाटतं विचार अजून लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि फार मोठे आपल्याला म्हणजे दॅट इज अ व्हेरी गुड स्कोप फॉर दॅट, त्याचा फार मोठा वाव आहे. म्हणून ह्या अशा संस्थेनी त्याचं फार कसं आहे की दे हॅव टू प्रमोट दिस आर्ट असं मला वाटतं की ही जी कलाची आहे, जे कला आहे त्याचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आज इथे आलात, सुंदर कार्यक्रमही केलात आणि आम्हाला तुम्हाला ऐकण्याची संधी मिळाली. आणि त्याच व्यतिरिक्त तुम्ही या संगीतामध्ये जे काही धडे घेतलेत त्याचा एक अनुभूती आम्हाला इथे आली. त्यामुळे मी सुद्धा आमच्या आचार्य 90 FMच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. पहिले तर नवरात्रीसाठी या प्रोग्राममध्ये मला किरण सरांनी बोलवलं, तर त्याच्याबद्दल मला खूप आभार वाटतो. आणि बघितलं गेलं तर वयाच्या नेमकं 3 वर्षावर मी सुरू केलेलं आणि अजूनही शिकतोच आहे. आणि त्याच्या पहिलं मी तबला सुरू केला, त्याच्यानंतर मला असं वाटलं की गाणं पण सुरू करायला पाहिजे. तर ते गाणं पण आणि तबला पण असं साम्य चालू आहे. आणि या नवरात्रीमध्ये खूप सगळं कार्यक्रम येत राहतात. तसं किरण सर आपल्याला खूप कार्यक्रम द्यायला आणि वाजवायला, तर तसं पण गायला खूप असं आपल्याला सपोर्ट करतात. त्यासाठी माझं खूप खूप त्यांना धन्यवाद आहे. बाकीचं सगळं आपलं गुरूंचं आशीर्वाद. तितकंच. धन्यवाद. शुभेच्छा. थँक्यू. तर मी 5 वर्षाचा होता, तर घरी मी तबला वाजवायचा असंच, पण जरी मी 10 वर्षाचा होता कधीपासून मी शिकायला लागला तर प्रॉपर. तर घरीच कसं संगीत होतं, वडील म्हणजे म्युझिशियन हिंदुस्थानी वोकलिस्ट आहे, तर घरातूनच संगीतचं असतं. तर गाणं पण लहानपणीपासून यायचं. त्याच्यानंतर मंजिरा म्हणजे ताल, तबला हे पण मी वाजवतो. आणि मग असंच इंटरेस्ट वाढत गेलं. मग हिंदुस्थानी आणि मग आपला कुठे पण प्रोग्राम कार्यक्रम असं तर तिकडे जातो. बाहेर प्रोग्राम केल्यानंतर कसा आनंद मिळतो, काय वाटतं? बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्मन्स करत असाल? नाही, खूप चांगलं वाटतं. म्हणजे नवीन जागा, नवीन लोकांना पण ऐकायला भेटतं, त्यांना पण इंटरेस्ट येतं, तर चांगलं वाटतं.
मी म्हणजे आता एक 6-7 वर्ष मी सरांकडे शिकतो. आणि खूप चांगला अनुभव आहे मला आणि सर तर सांभाळूनच घेतात, त्यामुळे आज इथे आहे. जास्त काही नाही येत, पण थोडं जे आहे ते सादर करता येतं सरांमुळे आजकाल. आणि काय घरातल्यांचा सपोर्ट वगैरे, खूप आनंद झाला इकडे आपल्याच कॉलेजमध्ये येऊन. आपल्याच कॉलेजमध्ये येऊन आपल्याच कॉलेजमध्ये जेव्हा सादरीकरण करण्याची संधी मिळते, कसं वाटतं म्हणजे? तर सगळ्यांना तर खूप आनंदच होतो, कारण आपलंच कॉलेज आहे आणि तिथेच आणि फर्स्ट टाईम इकडे म्हणजे कॉलेजमध्ये आपण परफॉर्मन्स केला, त्यामुळे आनंद होतो आणि बाकी काय चांगलं वाटतं. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे.